दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाटमार्गे धावणारी अकोले कसारा एसटी बस सेवा अनेक दिवसांपासून बंद होती। अखेर सोमवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता अकोले येथून ही बस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे। बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध गावांमध्ये ग्रामस्थांनी बसचे उत्साहात स्वागत केले। चंदगीरवाडी येथे ग्रामस्थांनी बस कर्मचाऱ्यांना फेटा बांधून सन्मान केला, तसेच श्रीफळ फोडून बसचे पूजन केले। चंदगीरवाडीचे युवा उद्योजक नामदेव घोरपडे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर लांघी तसेच एकदरे चंदगीरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी अकोले आगाराचे आगार प्रमुख सुरेश दराडे यांची भेट घेऊन अकोले, देवठाण, केळी, सांगवी, खिरविरे, एकदरे, म्हैसवळण घाटमार्गे कसारा बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते। या निवेदनाची तत्काळ दखल घेत आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी 17 ऑगस्ट 2026 पासून बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार सोमवारी सकाळी 7 वाजता बस अकोल्याहून कसाऱ्याकडे मार्गस्थ झाली। या बस सेवेमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे। विशेषतः मुंबईकडे नोकरी आणि व्यवसाय इतर कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे। बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याच मार्गावर आणखीन एक बस सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी दिली। लोकांची या जिल्ह्यावाल्यांनी लागलची लूट केली आणि उलटी एसटी चालू झाल्यामुळे तुम्हाला सांगतो चांगलं झालं। आपण ते डेपोचे कसे प्रवासी कसे वाढवणार तुम्ही? नाना काय सांगाल? नाना आपल्यासोबत, नाना काय सांगणार? जवळपास 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे कोरोना काळापासून आज पहिल्यांदाच अकोले कसारा ही बस सेवा या ठिकाणी सुरू झाली। त्याच्यामुळं आम्हाला ग्रामस्थांना अतिशय आनंद झाला आहे। एस टीला जास्तीत जास्त प्रवासी कसे देता येतील याचा आम्ही विचार करू। भविष्यामध्ये सुद्धा ही एस टी कशी चालू राहील, एस टीला ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या कशा सोडवता येतील याचाही आम्ही विचार करू। ही बस चालू करण्यासाठी डेपो मॅनेजर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांचं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि आजच्या या बससाठी जे चालक वाहक जे आहेत त्यांचं आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि ही बस सेवा भविष्यात सुद्धा दररोज याच पद्धतीनं चालू ठेवावी अशी विनंती करतो। एस टीच्या ज्या सुविधा होत्या त्या आम्हाला कोणताच लाभ भेटत नव्हता त्याच्यापासून, तर आमचा महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही बस चालू झाल्यापासून आम्हाला ते लाभ भेटला। आणि खरं म्हणलं तर आमचं सर्व गावकऱ्यांनी सह्या वगैरे घेतल्या होत्या आणि सर्वांच्या प्रयत्नातून ही बस चालू झालेली आहे आणि कोरोनापासून बंद होती। त्याच्यामुळे ती आता खूप दिवसापासून बंद असल्यामुळे ती आता चालू झालेली आहे आजपासून। घाटामध्ये मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, खड्डे पडलेले आहेत खूप, प्रवाशांसाठी त्रास होईल, असं काय करणार तुम्ही? नाही, आम्ही आता ना प्रशासनाला जेव्हा कळवणारच आहे, पण जे आता ते चालू आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वदानातून करणार आहे। एवढ्या 1-2 दिवसामध्येच आजपासून चालू झालेले, पण सर्वांच्या सहकार्याने आम्ही 1-2 दिवसातच करणार आहे। आज किंवा उद्या एवढ्या 1-2 दिवसात करतोय आम्ही ते। म्हणजे प्रशासनाला काही वाटत नाही का तुम्ही श्रमदानातून पैसे काढून, हे गावकरी मिळून तुम्ही पैसे काढून आज खड्डे बुजवणार? प्रशासनाला काय सांगणार तुम्ही? सर्व खरं आहे, पण मग आता काय आहे ते असं ऐकण्यात आलं की ते दिवाळीनंतर चालू करणारच आहे, पण आता खूप मोठे खड्डे तर आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आता ते चालू काम आमच्याकडनं होणार आहे ते आम्ही स्वतः श्रमदानातून आणि तो खर्चाने करतोय गावकरी सर्व। बुजवली तर आनंदाचीच बातमी आहे। रेग्युलर गाडी चालू राहिली ते आमच्यासाठी पण चांगलं आहे, तुमच्यासाठी पण चांगलंच आहे। अच्छा, गावकऱ्यांनी तुमचं स्वागत केलं, काय आनंद होतो? आज पहिलाच दिवस आहे, आम्हाला खूप आनंद होतोय। गावकऱ्यांनी बस भरपूर दिवसापासून चालू नव्हती, आता चालू केली, त्याच्यामुळे तुम्हालाही आनंद झाला, आम्हाला पण आनंद होतो। बरेच दिवसापासून बस बंद होती आणि खेड्यापाड्यात म्हणजे बस चालू झाली, मला पण अभिमान वाटतो। मी खेड्यापाड्यातलीच आहे, मला पण बरं वाटतं का सर्व प्रवाशांना म्हणजे त्यांची सोय होती। प्रायव्हेट बसनं जात आहे, जीपनं जात आहे, म्हणजे प्रायव्हेट गाडीने एवढे गर्दीत जात आहे, जीव धोक्यात घालून जात आहे। आणि आपली मी एसटीत आहे, माझ्यामुळं जर प्रवाशांना सेवा भेटत आमच्यामुळं, कर्मचाऱ्यांमुळं, तर मला त्याचा आनंद आहे। सेवेचा बसचा लाभ काय, म्हणजे महिलांना किती टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना किती टक्के ते सांगाल? माझा जीपनं जातात प्रत्येकाला फुल भाडं आहे, त्याच्यात काही सवलत नाहीये। आम्ही एसटीने गेले तर
ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना 2 रुपयात ते प्रवास करणार आहे. फुल तिकीट फक्त ज्येष्ठ म्हणजे मोठे माणसाला, गरीब माणसाला फक्त जेंट्स लोकांना फुल तिकीट आहे. लेडीजला अर्ध तिकीट आहे. जीपला आहे का तशी काही सुविधा नाही. जीपवाले अर्ध तिकीट काही सवलत नसते त्यांना. शिवाय म्हणजे बसनं जर प्रवास केला तर सुरक्षित पण आहे आणि सवलत पण आहे. मध्ये पैसे पण वाचून सुरक्षित सेवा पण होते. मध्ये शाळा कॉलेजचे मुलं त्यांना काय शाळेचे पास? पोरं आहे त्यांना पण जर पास काढले तर त्यांना 65% सवलत भेटते, म्हणजे सूट भेटते. प्रवाशांची सोय होईल आणि शाळेतल्या पोरांची पण सोय होईल. दरम्यान एकदरे चंदगीरवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून निधी उभारून म्हैसवळण घाट खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यावेळी ॲडव्होकेट सिद्धेश्वर लांघी, नामदेव घोरपडे, समर्थ गावकरीचे प्रतिनिधी बाजीराव भांगरे, चंदगीरवाडीचे सरपंच यशवंता बेंडकोळी, नामदेव साबळे, बाळू आव्हाड, कुंडलिक भांगरे, गोवा पाटील, नामदेव भांगरे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.